नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी, लोकसभा निवडणुकीआधी कोकणात राड्याला सुरुवात झाली। राणे आणि भास्कर जाधव समर्थकांमध्ये राडा झाला आणि दोन्ही गटाकडून दगडफेक देखील झाली आणि त्यानंतर निलेश राणेंनी भास्कर जाधवांना सोडणार नसल्याचा इशारा दिलाय। पाहूया। ऐन लोकसभा निवडणुकीआधी कोकणात राणे विरुद्ध ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांच्यात वाद राड्यापर्यंत पोहोचला। निलेश राणेंची गुहागरमध्ये सभा होती। त्याआधी निलेश राणे चिपळूणमधून गुहागरला जात असताना दोन्ही गटाकडून दगडफेक झाली। ज्यात काही कार्यकर्ते जखमी झाले। या दगडफेकीत निलेश राणेंच्या ताफ्यातील काचाही फुटल्या। विशेष म्हणजे हा संपूर्ण राडा चिपळूणमध्ये ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर झाला। अखेर पोलिसांनीही दगडफेक रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला। ते रस्त्यावरून मुद्दामून चालत पुढे आले, ते नाचगाणी करत आले, त्यांनी हातवारी करून आम्हाला उचकवण्याचा प्रयत्न केला। मला हे कळल्यानंतर मी स्वतः बाहेर आलो। मी सुद्धा आमच्या लोकांना शांत केलं आणि मी परत गेलो। मला माहित नाही त्याच वेळेला पलीकडून दगडफेक सुरू झाली। तिकडून दगडफेक सुरू झाली, तशी इकडून देखील दगडफेक सुरू झाली आहे। परंतु पोलिसांनी सगळी कारवाई केली, ती एकतर्फी केली। लाठीचार्ज केला तो आमच्याच लोकांच्यावर केला। अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या त्या आमच्याच बाजूला फोडल्या। तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव, लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही। तुझ्या नावाने एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार। राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही। अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय। तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना, याच निलेश राणेंनी संपवली होती, विसरू नकोस। तिथे पोलिसांच्या गारड्याच्या मागे, नंतर महिलांच्या गारड्याच्या मागे 2-5 दगडी मारली असतील, चल काय हरकत नाही। आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेव, तुला नाही सोडत। तुला नाही सोडत आता हा राडा नेमका का झाला, त्याचं कारण म्हणजे भास्कर जाधवांची काही दिवसांआधीची नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुलांवरची टीका। याच टीकेनंतर निलेश राणेंनी जाधवांच्या गुहागर मतदारसंघात येऊन सभा घेणार असल्याचा इशारा दिला होता। हा नार्या पदाकरता प्रत्येकाच्या दारोदार भीक मागत भटकत फिरेल, हे माझा शाप आहे। साहेब साक्षात सिद्ध पुरुष होते। साहेबांनी या देशामध्ये जे जे शब्द उच्चारले, जे जे भाकीत सांगितलं, ते खरं झालंय। आणि आज हे लोक दारोदार भिका मागतायत, दारोदार फिरतायत। तो नेपाळी वॉचमनच्या पोरासारखा दिसतो, तो कोणतो? अरे सकाळ संध्याकाळ तिच्या आईला टीव्ही नुसता चालू केला की हा थोबडा घाणेरडा साला समोर। सकाळ संध्याकाळ अशी अंगाची तळपायची आग होते। दुसरं ते चर्शी आणि सध्या बाकी शेतकरी जरी मरत असतील उपाशी, त्यांचं काय पीक नाही आलं, तरी नेत्याच्या डोक्यावर मात्र सध्या पीक भारी आलंय। राणे साहेबांवर इथून पुढे एक शब्द जरी काढलास, निलेश राणे तुला शोधणार, एवढं लक्षात ठेव। जेवढं सहन करायचं होतं तेवढं सहन केलं, आता नाही सोडत तुला।
मग माझ्या आयुष्याचं काय वाटोळं व्हायचं ते होऊन जाऊ दे. मी का आयुष्यभर राजकारणामध्ये का निवडणुका लढवायला आलेलो नाही. नसेल नशिबात नाही लढवणार. लोकांनी नाही स्वीकारलं परत एकदा पडीन. पण तुझ्यासारख्या ऐकून घेणार नाही, लक्षात ठेव भास्कर जाधव. पायापर्यंत जाईन लोकांच्या, पण ह्यांचे पाय जागेवर ठेवणार नाहीत जे माझ्या वडिलांबद्दल किंवा राणेसाहेबांबद्दल काय बोलले तर. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. तू दुसऱ्यांचे बाप काढतोस. म्हणे बाळासाहेब बोलले, याला कोण मातोश्रीमध्ये घेत नव्हता. हा कुत्र्यासारखा बाहेर. तुला घेतलं कधी मातोश्रीमध्ये? काय संबंध? तू बाहेर बिस्किट चोर. तू आमच्या शेपटीवर पाय दिलाय भास्कर जाधव. लक्षात ठेव, या जन्मात तुला विसरणार नाही म्हणजे नाही. तुझ्या लावणं एक दिवस नावाचा राणे नाही सांगणार. राणे कधी कोणाच्या वाकड्यात जात नाही. अनेक महिन्यांपासून मी तुझं ऐकतोय. तुझी जी चिपळूणची भाईगिरी होती ना, याच निलेश राणेंनी संपवली होती, हे विसरू नकोस. ठाकरे गट विरुद्ध राणे कुटुंब हा वाद कोकणात नवीन नाही आणि निवडणुकीच्या काळात तर शाब्दिक वाद टोकाला जातो. आता लोकसभेच्या 2 महिन्यांआधीच राड्याला सुरुवात झाली. कृष्णकांत साळगावकरांसह मनोज लेले, TV9 मराठी, गुहागर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.